काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल देवा सोडविना तेव्हा माय बाबा प्रथम नमन करू गणाथा उमाशंकराची सुता चरणावर ठेवली माता साष्टांगात दंडवत दुसरी बंधू सारता जे चतुराननाची आत्मजा वाक्सिती पाविजे सहजा तिच्या चरणाला दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नम रंगभूमिका कीर्तनोबे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सगळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळ चालवी सकाळ नाम म्हणे विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 सूचना द्यायच्या त्या अशा सर्वांनी शांत चित्तेने कीर्तन ऐकायचं त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये भजन होईल त्या वेळेला दोन्ही हाताने टाळी आणि मुखाने भजन करत करत कीर्तन ऐकायचं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही सर्वांनी जागा राहून कीर्तन ऐकायचं कारण तुमच्या सर्वांचे चेहरे आता जसे दिसतात ना तशी शेवटपर्यंत राहू द्या तुमच्या चेहऱ्याचं वर्णन करायचं झालंच करू का नुकत्याच उमललेल्या कळीसारखे तुम्ही अतिशय प्रफुल्ल प्रसन्न टवटवीत दिसतात आणि असे चेहरे शेवटपर्यंत राहू द्या बरं का तुम्ही जर का मधूनच सूर्यफुलं झाले आपलं कीर्तनही संपलं इथंच विठ्ठल विठ्ठल त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आज जे कीर्तन आहे ना ते माऊली महाराजांचं कीर्तन आहे त्यामुळे या कीर्तनात काही टेन्शन घ्यायचं का मोकळं बसायचं आनंदाने बसायचं आणि मी जे सांगेल ते पटलं तर काय म्हणायचं हो हो बरोबर आहे महाराज असंच म्हणायचं बरं का बाबा नाही पटलं तरी होच म्हणा आणि हसायला नाही आलं तरी बळच हसायचं कसं हसायचं बाबा एकदा हसून दाखवा असं हसायचं विठ्ठल विठ्ठल अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अभंगाचा परिचय देते आणि मग कार्यक्रमाचा परिचय देते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगत संत जगद्गुरु जगत वंदनीय पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा निवडलेला गोडाचा अभंग आहे आणि या 5 चरणाच्या अभंगामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहे पहिली गोष्ट अशी संसारात लागलेलं मन हे बंधनाने अटकलेलं आहे आणि त्या बंधनाने अटकल्या मनाला तुकोबारायांनी विनवणी केली पहिल्या चरणामध्ये नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया दुसऱ्या चरणामध्ये सांगितले बाबा तू या संसारामध्ये गुंतवत ना तुला सोडवणारे मायबाप सुद्धा नाही काळाची हुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तिसऱ्या चरणामध्ये सांगतात बाबा ज्याच्यासाठी तू सगळे नातेवाईक रक्ताची नाती तोडलीत ना ती शेजीची कामीण सुद्धा तुला सोडवण्याकरता येणार नाही शेजीची कामीण म्हणजे कोण हा लाजून काय सांगताय मग मोकळं सांगा ना शेजीची कामीण म्हणजे तुमची धर्मपत्नी ती सुद्धा तुम्हाला सोडवायला येणार नाही अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात बाबा जिथे जिथे तू वशिले लावले ना ते वशिले तुझे आत्ताच कामा येतील याचा भरोसा देऊ शकत आत्ताच भरोसा नाही तर तेव्हा कधी कामा येणार आहे त्याच्यामुळे तुझे वशिले तेव्हाही काही कामाला येणार नाही अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात सोडविना राजा देशीचा चौधारी आणि का सोयरी भली भली शेवटच्या चरणात सांगतात बाबा तुला हे कोणी सोडवणार नाही ना मग सोडवणार कोण एका चक्रपाणी वाचून या कळला का अभंगाचा भावार्थ कळला का हो नाही कळला ना मग आता कीर्तनाला विराम दिला तर चालेल का जशी जशी भगवान परमात्मा आपल्याला बुद्धी देतील तसं तसं अजून आपण पुढे अभंगाचं चिंतन करणार आहोत विठ्ठल आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत या ठिकाणी भव्य दिव्य हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला गेलेला आहे किम निमित्तम
काय कारण आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, परंतु आज वक्ता या ज्ञायानं तुम्ही श्रोता या ज्ञायानं ऐकण्याचं तुमचं काम आहे, वक्ता या ज्ञायानं सांगायचं माझं काम आहे, आद्य कर्तव्य आहे. म्हणून सांगते आज या ठिकाणी आईंचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि या आई आपल्यातून जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. या आई या सानप परिवाराला सोडून गेलेल्या आहे, वर्ष झालेलं आहे. या सानप परिवारांनी वर्षभर कसे तरी दुःखातून सावरत आलेले आहे आणि आज या आईच्या आईने जेवढे उपकार केलेले आहेत त्या उपकारातून उत्तराई होण्याचा आजचा हा छोटासा प्रयत्न या सानप परिवाराने केलेला आहे. आणि या ठिकाणी मला ज्यांच्या योगातून आज येणं झालं ते आमचे आईंचे सुपुत्र त्र्यंबक बाबा सोनवणे साडप, त्यांच्या योगातून आज माझं येणं झालं. त्याचप्रमाणे बाबांचे जिगरी मित्र गोसावी बाबा, ह्यांची मैत्री म्हणजे काय माहिती आहे का, जीव आणि देह, जीव आणि देह या दोघांची अशी मैत्री आहे. मी सांगेन तुम्हाला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशी या दोघांची मैत्री आहे. म्हणून या दोघांसाठी एकदम मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवा. खरं सांगू का, या गावामध्ये माझं बहुतेक 3 ते 4 वेळेस मी या ठिकाणी सेवा केलेली आहे. या ठिकाणी मी जेव्हा आले मला बाबांची मैत्री बघून कधीही भारावून गेलेलं आहे. आणि हे तुमच्या गावासाठी आदर्श आहेत बरं का, हे 2 जण. असाच आदर्श तुम्ही घ्या. यांनीच नाही आदर्श दिला तर यांच्या मातेने आदर्श दिला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यांचं बीज शुद्ध आहे म्हणून हे सुंदर असं फळ या गुळवंच गावाला त्या मातेने दिलेलं आहे. आईला 2 पुत्र आहेत, एक त्र्यंबक बाबा आणि एक विश्वनाथ बाबा. आईला मुलगी आहे बिजलाबाई आणि काही नातू आहेत, अर्जुन भाऊ, रतन भाऊ, संतोष भाऊ, भीमा भाऊ, गणेश भाऊ, समाधान भाऊ. काही नाती आहेत, भागूबाई, शकुंतला, शोभा, जया, मंदा, वच्छाबाई, ज्योतिताई, द्वारकाताई, अश्विनीताई, स्वातीताई आणि 3 सुना आहे, विमलताई, संगीताताई आणि गंगा भागीरथी सुमनताई. या सानप परिवाराचे द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. मी पुन्हा भगवंताला प्रार्थना करेल की देवा पांडुरंग परमेश्वरा, या आईने जेवढे उपकार केलेले आहे त्या उपकाराची परतफेड तर ही परिवार करू शकत नाही, पण तुझ्या उपकाराची छोटीशी परतफेड थोडंसं काहीतरी करावं म्हणून हा या सानप परिवाराने जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न तू अगदी गोड मनाने आत्तापर्यंत त्यांचा जसा मायेने सांभाळ केला तशी त्यांची सेवा तू अगदी प्रेमाने पोटात घे. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी सांगत असते बघा, ज्यावेळेस मनुष्य मरतो 10 दिवसांनी जी क्रिया केली जाते तिला दशक्रिया विधी म्हटलं जातं आणि 1 वर्षाने जे केलं जातं त्याला पुण्यतिथी पुण्यस्मरण म्हटलं जातं. पुण्यवानाची पुण्यतिथी घालतात बरं का आणि बाकीचे जे असतात ते वर्ष श्राद्ध घालतात. आता आज आईंची पुण्यतिथी आहे बघा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही काहीही म्हणा, जो या इथे जन्माला आला ना, विश्वावरती ज्या पृथ्वी तलावरती जो जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला इथून जायचंय, प्रत्येकाला जायचंय. जो खाटावर आला ना त्याला एक ना एक दिवस काठीवर जायचं. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, प्रत्येकाला जायचंय. बाबांनो, भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, 5 प्रकारची भगवंताने सृष्टी निर्माण केली. एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे की. काही खेचर केले, काही भूचर केले, काही जलचर केले आणि चरे अचरे अशी 5 प्रकारची भगवंताने सृष्टी निर्माण केली. बघा, भूचर म्हणजे जमिनीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशामध्ये भ्रमण करणारे, जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, चर म्हणजे मानव जाती, आपण चर आहोत. आणि अचर कुणाला म्हणायचं, जे चालत नाही, फिरत नाही, एका जागेवरती थांबतात त्यांना अचर म्हणायचं. उदाहरणार्थ हा स्टँड, हा माईक समोर लावलेले हे. त्याहीपेक्षा तुम्हाला पटेल असं सांगते, तुमच्या दारामध्ये असलेलं निंबाचं झाड, शोचं झाड कधी बघितलं का हो गावभर फिरताना? बोलत चला, कधी बघितलंय गावभर फिरताना? का? कारण ते अचर आहे. अशी 5 प्रकारची भगवंताने सृष्टी निर्माण केली. पुढे जाऊन सांगेल, भगवंताने जमिनीवरती चालणारे प्राणी तयार केले. साप किती लांब असतो? 7 फूट लांब इतका साप भगवंताने तयार केला. पण ऐका ना महाराज, त्याला एकही पाय दिला नाही. आणि भगवंताने गोम तयार केली.
केली तिचे पायही मोजता येत नाही. अशा प्रकारची भगवंताने सृष्टी निर्माण केली. पण अशी भगवंताने सृष्टी निर्माण केली ना तरी भगवंताला पाहिजे ते समाधान मिळणार. का माहितीये का सांगेन मी तुम्हाला. बघा, एखादा शेतकरी उन्हाभर शेतीची मशागत करतो, नांगरणी करतो आणि मग जेव्हा पाऊस पडणार, ज्यावेळेस वापसा होणार त्यावेळेस जमिनीमध्ये व्यवस्थितरित्या काहीतरी चांगल्या बियाणाची लागवड करत असते. करतात तुम्ही सर्व शेतकरी आहात ना, बरोबर. आणि मग त्या शेतीमध्ये जेव्हा बियाणं लावलं जातं पुन्हा 8 ते 15 दिवसांनी तो शेतकरी त्या बियाणाची उगवण कशी झाली आहे हे बघण्याकरता जेव्हा तो शेतकरी त्या शेतामध्ये जातो, बांधावर बसतो, हातामध्ये तंबाखू घेतो आणि मावळत्या सूर्याच्या उन्हामध्ये जेव्हा संपूर्ण रान जेव्हा बियाण्याने चमकतं, अंकुरलेलं रान ते दिसतं तेव्हा शेतकऱ्याला खरा आनंद होतो. बरोबर आहे ना. त्याच्या मनासारखी उगवण झाली की शेतकऱ्याला आनंद होतो. कारण त्याला माहिती आहे आता जशी उगवण झाली ना याचा अर्थ पुढे आपल्याला फायदा एवढाच होणार. बरोबर आहे ना. भगवंतानी असंच केलं पण भगवंताचं समाधान बिघडलं. का माहितीये का, सांगता येईल का. भगवंताने सृष्टी निर्माण केली पण भगवंताला वाटलं मी जे हे सर्व निर्माण केलं ना यातलं मला एकही जाणणार नाही, एकही मानणार नाही. म्हणून भगवंताने एक सुधारलेली आवृत्ती तयार केली. कोण टोपीवाला माणूस. भगवंताने सुधारलेली आवृत्ती. तुम्ही म्हणाल का बरं आम्हीच का मानायचं देवाला, दुसरे का मानू शकत नाही म्हणू शकत बाबा. कारण आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कही नाही कोठे आणि कही नाही कोठे आणि कही याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान. कारण हाच देह असा आहे आणि हे ज्ञान नाही कुठे दुसरीकडे. हे ज्ञान नाही भगवंताला जाणायचं, भगवंताला म्हणायचं, हे ज्ञान दुसरीकडे नाही. तुम्ही कधी बघितलंय का असं सप्ताह चालू आहे आणि मंडपाच्या बाजूने 4-5 डुकरं चाललेले आहे. मग त्यांच्यामध्ये विषय चाला, बाबांनो चला माणसं पण भजन करताय मग आपण पण जाऊ थोडंसं भजन करू. कधी ऐकलंय डुकरा कीर्तनाला येऊन बसले, ऐकलंय कधी का. कारण काय, कारण याचं देही घडे भजन. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह
वाटा बाधिकेचा हा देह कशासाठी दिलेला आहे तुम्हाला कळलं ना बाबा. तुम्ही इतके अज्ञान नाही बरं का तुम्हाला कळत नाही हा देह कशा करता दिलाय. पण झालं काय, माणसाची मानसिकता बिघडली, बाकी काहीच नाही. माणसाची मानसिकता बिघडली की माणूस बिघडला समजायचं. माणूस कुठे बिघडतो, हितीच बिघडतो. मग मानसिकता बिघडून द्यायची नाही माणसाची. बघा तुम्ही या शरीराला माझं माझं म्हणता ना, माझं माझं म्हणता, पण हा मुळात तुमचा नाहीच. हा तुमचा नाही, कारण हे भाड्याचं घर आहे. भाड्याचं घर समजतं तुम्हाला? भाड्याचं घर जेव्हा मालक म्हणाल तेव्हा हे घर खाली करावं लागतं. सांगेल मी तुम्हाला, एक प्रवासी असा प्रवास करत 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 प्रवास करत करत एका गावामध्ये उतरला. आणि गावामध्ये उतरल्यानंतर रात्रीची वेळ आहे, त्याला वाटलं पुढे कुठे जाण्यापेक्षा याच गावामध्ये आपली सोय होईल, म्हणून तो तिथे उतरला. आणि उतरल्यानंतर त्याला एक महात्माजी दिसले. त्या महात्म्याला त्या प्रवाशाने विचारलं, महात्माजी प्रवास करते करते मैं दूर से आया हूँ, थक गया हूँ. हिंदी कळते ना? कळायलाच पाहिजे, पिक्चर कळतात ना. हाँ, दूर से सफर करते करते मैं यहाँ तक आया हूँ, थक गया हूँ, मुझे मुक्काम करना है, कोई बस्ती बताओ. महात्म्याने सांगितलं ठीक आहे, प्रवासी माझ्या मागे. महात्मा पुढे, प्रवासी मागे, महात्मा पुढे, प्रवासी मागे. असं करत करत त्या महात्म्यानं त्या प्रवासीला कुठं आणलं असेल? हा, कुठं? स्वतःच्या घरी. महात्मा आहे, त्यालाच घर नाही. त्या महात्म्यानं त्या प्रवाशाला कुठं आणलं? पत्र्याच्या शेडमध्ये. आणि तिथं आला तो प्रवासी घाबरला. आणि घाबरून कवायन आपण महात्म्याला विचारलं. महात्म्याला भी सांगितलं, महात्मा जी आपको कोई गलत फहमी हो गई है. मैंने आपको क्या कहा था, मैं दूर से सफर करते करते यहाँ तक आया हूँ, थक गया हूँ, मुझे रात का मुक्काम करना है, कोई बस्ती बताओ. तो आप मुझे यहाँ लेके आए. महात्म्याला राग आला. आता महात्माच आहे तो, त्याला राग आला. त्याने सांगितलं, गधे. गधे म्हटलं थोडं माग सरकलं. गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करता है रे, तेरा आखरी मुक्काम तो यही है. शेवटचा मुक्काम तर तुझा इथंच आहे ना. बघा, एका सत्पुरुषाचं चांगलं वाक्य आहे. मी एका ठिकाणी ऐकलं होतं, सुंदर वाक्य आहे. तो सत्पुरुष सांगतोय, निकले थे सफर करने के लिए, दिल में कुछ अरमान थे. मी प्रवासाला निघालो, पण मनामध्ये माझ्या अनेक इच्छा आकांक्षा होत्या. निकले थे सफर करने के लिए, दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान था. एक तरफ हरियाली थी म्हणजे एका बाजूला सुख होतं आणि एका बाजूला दुःख होतं. एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान था. आणि असं करत करत तो सत्पुरुष त्या पत्र्याच्या शेडमध्ये आला आणि तिथे एक हड्डी पडलेली होती. हड्डी पैर तले चुबी हड्डी. त्या सत्पुरुषाच्या पायाला ती हाड लागलं आणि तिचंही काहीतरी म्हणणं होतं. पैर तले चुबी हड्डी, उस हड्डी के कुछ बयान थे, संभाल कर चलना, एक दिन हम भी इंसान थे, हम भी एक दिन इंसान थे. कळलं ना? मग ह्यातून काहीतरी घ्या. अरे ते हाडूक होतं, त्यालाही सांगायचं होतं, बाबा मी तर गेलो, मी तर चुकलो, पण तू चुकू नको. पैर तले चुबी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे, हम भी एक दिन इंसान थे, हम भी एक दिन इंसान थे. म्हणून बाबांनो, हा नरदेह मिळाला ना, याचा योग्य ते वापर करा. तुम्ही या देहाला याद्याचा भरवसा
तिचं बाळ आहे ते जोळीमध्ये झोपलेलं आहे आणि त्या जोळीतल्या बाळाला ते मदाला सरांनी उपदेश करते काय, हा देह नाशिवंत बळमुत्राचा बांधा घरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा दुर्गंधी रे अमंगळ ते सभा. मग काय करायचं, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा हरिये मदालसा सोहम जो रे. मी हे कशासाठी सांगितलं, कारण तुम्ही ज्याला आपलं आपलं समजता ते मुळात आपलं नाही, हा देह आपला नाही. मग हा देह तुम्ही जेव्हा म्हणता ना देवा हे देह हा माझा आहे जेव्हा चालवतं ना, मग या देहाचे म्हणे मी मग पुत्र दारा धन माझे. जेव्हा तुम्ही या देहाला माझं म्हणताना तिथून पुढे पुत्र दारा धन माझे हे सर्व चालू होतं. बघा मी सांगेन तुम्हाला, जर तुम्हाला हा मानव जन्म संपवायचा असेल, ही जन्म मरणाची हेरझार तुम्हाला संपवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेदाचा अभ्यास करण्याची गरज नाही. वेदांताचा अभ्यास करा, मग ब्रह्माचं झाड उभं करा, म्हणजे तुम्ही ह्यातून सुटणार असं नाही. कारण सांगू माझा परमात्मा अत्यंत साधा आहे आणि सोपा आहे. कसा, कारण तो वेदालाही कळला नाही. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा. कारण जो वेदांनाही कळला नाही, तुम्ही आम्हाला काय करे, जो त्याला कळला नाही, तो वेद वाचून कळणाऱ्याला कळेल का, नाही कळणार. साधा आहे, सोपा आहे. मानव जन्माची हेरझार संपवायची असेल ती मानव जन्मत आहे, आणि मानव जन्म घेतल्यानंतर भगवंताचं नामस्मरण जेव्हा कराल तेव्हा ती हेरझार संपणार आहे, तोपर्यंत हेरझार संपणार नाही. पण मला सांगा, मनुष्य जन्माची उत्पत्ती होती कुठून, होते कुठून? सांगेन मी तुम्हाला, मनुष्य जन्माची उत्पत्ती होते मीपणापासून. मी कळतो ना, मी ज्याला तुम्ही मी म्हणत असाय म्हणायला, तुम्ही माझं म्हणतो, माझं तुम्हाला माझं सिद्ध होईल हो, पण मी पण सिद्ध होणार. मीही ऐसी काय जाती अवघड किती पाहता. माझं पण सिद्ध होईल, पण मी पण सिद्ध होणार नाही. तुम्ही बघा ना, देहाचा विचार करा. सांगते तुम्हाला, माझं डोकं, माझे हात, माझे पाय, माझं पोट, माझी पाठ, माझे डोळे, माझं नाक, माझे कान, माझं तोंड, ह्याच्यामध्ये मी कुठं आला सांगा? आला? हे झालं बाह्यांग. आतमध्ये या अंतःकरणामध्ये माझं अंतःकरण, माझा जीव, माझा आत्मा, माझं मन, मी कुठं आलो? मी वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता
पण लवकर सिद्ध होत नाही, जोपर्यंत मी सिद्ध होत नाही. बघा तुम्हाला सांगते उदाहरण. मी डॉक्टर आहे, रोग्याला तपासून औषध देणं माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे. हे कधी सिद्ध होतं? मी डॉक्टर आहे. जेव्हा मी डॉक्टर आहे याची सिद्धी होते तेव्हा रोग्याला तपासून औषध देणं माझं कर्तव्य आहे. मी शेतकरी आहे, शेती करणं माझं कर्तव्य आहे. मी चोर आहे, मी नाही, मी चोर आहे, खिशे कापणं माझं काम आहे. उदाहरण सांगितलं. जोपर्यंत मीची सिद्धी होत नाही तोपर्यंत माझं सिद्ध होत नाही. जेव्हा मी पण सिद्ध होतं तेव्हा माझं आपोआप येतं. माझेपणामुळे जन्म आसक्तीचा आहे, आसक्तीमुळे जन्माला येते ती वासना, आणि वासनेमुळे जन्म मानसाचा. आलं का लक्षात? आलं का? पुन्हा एकदा सांगते, उलट सांगते. जन्म माणसाचा कशामुळे? वासनेमुळे. वासना कशामुळे? आसक्तीमुळे. आसक्ती कशामुळे? माझेपणामुळे. आणि माझं पण कशामुळे? मीपणामुळे. आणि जेव्हा वासना आली की माणसाचा जन्म आपोआप जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता तुमच्या लक्षात आलं. विठ्ठल 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 बघा, या शरीराला जेव्हा उपाधी लागते, कोणती उपाधी? अहम सोहम कोहम. मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार, हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे सर्व तुमच्या पाठच आहे. उपाधी सांगते मी. जेव्हा या शरीराला उपाधी लागते तेव्हा तो जीव होतो, आणि उपाधी संपली की तो माया. मायेची उपाधी लागली की ईश्वर होतो, आणि उपाधी संपली की ते ब्रह्म आहे, ब्रह्म. बघा, मग जोपर्यंत ही उपाधी आहे ना, तुम्ही घटाकाश महाकाश ऐकले का? कधी नाही ऐकलं ना? सांगते. घटाकाश का माहितीये का? घट माहितीये का? घट आहे आणि त्याच्यामध्ये आकाश आहे म्हणून घटाकाश. कळलं का? महाकाश का? कारण ते व्यापक आहे म्हणून महाकाश. या आकाशाची एकरूपता करायची असेल तर काय करावं लागेल? घटातून आकाशाला बाहेर काढावं लागेल का? ते सोपं आहे का? सोपं आहे का? नाही सोपं. मग काय करायचं? ज्ञानोबांनी सांगितलं, त्याच्या भानगडीत पडू नका. एक मोठा दगड घ्या आणि त्या घटावरती टाका. घट फोडला की आकाशाची एकरूपता झाल्याशिवाय राहणार. देह नोहे मी सरे उरला उरे विठ्ठल. तुमच्या लक्षात आलं का मला काय सांगायचंय? देह नोहे मी सरे. जेव्हा तुमच्या लक्षात येईल हा देह माझा नाही, तेव्हा फक्त या देहामध्ये उरला उरे विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांनो, तुम्ही ज्याला मी समजता तो मी नाही बरं का. तो मी अतिशय कठीण. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा नाशिवंत शरीर आहे. हा नाशिवंत शरीराला माझं म्हटलं की बरोबर पुत्र दारा धन माझे, आणि मग सर्व वगैरे वगैरे चालू होतं. आणि मग तुम्ही वेदाचा अभ्यास करा, कशाचाही अभ्यास करा, यातून तुमच्या बहुपीडा बहुव्यथा कमी होणार नाही. त्या जर कमी करायच्या असेल, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. अहम सोहम कोहम मुळे या सांडी उपाधी. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. जर हे दुःख बहुपीडा तुम्हाला कमी करायची असेल, त्याला एकच उपाय, भगवंताचं नामस्मरण नामचिंतन. तुम्ही म्हणाल महाराज मग भगवंताचं नामस्मरण करायचंय, नामचिंतन करायचंय, मग हे आहे एवढे बायका पुरं सोडायचे कुठं? हा, एवढा आम्ही आतापर्यंत पैसा कमवलाय, एवढी इस्टेट जमा केली, कशासाठी केली? एवढं सोडायसाठी नाही बाबा, सोडू नका. मग काय करा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अरे मीच नाही सांगत, स्वतः ब्रह्मचारी संत ज्ञानोबराय सांगतात. असोने संसारी जिवे वेगू करी, जिवे वेगू करी. असोने संसारी जिवे वेगू करी, जिवे वेगू करी.
सोनी संसारी जीव वेगू करी जीव वेगू वेदशास्त्र उभारी पाया सदा 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 वेदशास्त्र उभारी पाया हरी मुखे मना 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 बोला हरी मुखे मना 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 मी सांगते म्हणून तुम्ही ऐकू नका मग ब्रह्मचारी ज्ञानोबर आहे ते सुद्धा सांगतात बाबांना संसार सोडू नका असोनी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र भारी बाह्य सदा मग काय करायचं हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काही सोडायची गरज नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामात असताना तुम्ही राम राम म्हटलं तरी चालेल महिला मंडळ म्हणतील मग आम्ही कसं करायचं तुम्ही काही करायची गरज नाही भाकरी थापताना तुम्हीच थापताना का हे थापता तुम्हीच ना कारण आता कसे उलट झाले सगळं उलटच चाललंय ना भाकरी थापता माझे बाबा नेहमी सांगायचे कीर्तनामध्ये बायांना तुम्ही अजिबात सोडू नका संसार सोडू नका भाकरी थापताना मग भाकरी थापता हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ते तुमच्या भाकरीमध्ये जाईल भाकरीतून जो खाणार त्याच्या बुद्धीमध्ये जाईल आणि मग बुद्धीमध्ये गेलं की तो आपोआप राम 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 सोपं आहे ना महाराज काही गरज आहे का पण तुमचं मन आहे ना मन आहे ना प्रत्येकाला मन फार चंचल आहे फार म्हणजे फार मनाची व्याख्या सांगेन मी तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज द माइंड उत्तर आहे माइंड इज माइंड मन हे मनच आहे मनाची दुसरी व्याख्या होत नाही आणि फारच संशोधन केलं तर मग मनाची व्याख्या होते माइंड इज अ न्यूट्रल केअर फारच संशोधन केल्यानंतर मनाची व्याख्या होते माइंड इज न्यूट्रल केअर कशासाठी कारण मन हे नपुसकलिंगी आहे नपुसकलिंगी व्याकरण तुम्ही सर्व शिकलेले आहात तो मन नाही होत ती मन नाही होत मग काय होतं ते मन नपुसकलिंगी मनाची व्याख्या करत असताना संकल्प विकल्पात्मक म्हणा संकल्प आणि विकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे असा मी रोज 10 मिनिटे तरी भगवंताचं नामस्मरण करणार नामचिंतन करणार हा झाला संकल्प कीर्तन झाल्या कुणाची तरी चप्पल घाई मी उचलणार हा झाला विकल्प हे आहे मन कारणं बंध मोक्षयो मन एव मनुष्यानां बघा परमार्थामध्ये लागलेलं मन हे भवसागर तारून नेणारं आहे मोक्षाला कारणीभूत ठरणार आहे कोणतं मन परमार्थामध्ये लागलेलं मन हे मोक्षाला कारणीभूत ठरणार आहे आणि संसारामध्ये लागलेलं मन हे बंधनाला कारणीभूत ठरणार आहे आणि जे मन संसारामध्ये अडकलेलं आहे त्या अडकलेल्या बंधनाला त्या मनाला तुकोबरांची विनवणी आहे अभंगाचं नको नको मना गुंतू माया दारी 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 नको नको मना गुंतू माया दारी
अडकलेल्या मनाला जगद्गुरु तुकोबाराय विनवणी करतात. बाबा नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवया. का विनवणी केली आहे? कारण त्याचं कारण आहे बाबांना. तुम्ही या माया जाळामध्ये जर गुंतला, माया जाळी शब्द आहे बरं का, जाळी, काही जळी म्हणत असतात म्हणून तो अर्थ बदलतो. एक लक्षात घ्या, एक वेळेला सरकारच्या सूचना बदलतील पण संतांचे वाक्य बदलणार नाही. काना मात्र ती तसंच असतं. माया जाळी शब्द आहे. जाळी आणि जळीमध्ये फरक काय माहितीये का? जळी म्हणजे बुडणे, जळी म्हणजे बुडणे आणि जाळी म्हणजे गुंतणे. तुम्ही आम्ही मासे आहोत, मासे. का माहितीये? सुंदर श्लोक आलेला आहे. संसार सिंधु रूपेण मीन रूपेण मानवाः जंजाल जाल रूपेण काल रूपेण धरावः. बघा, संसार हा समुद्र आहे, जंजाल हे जाळं आहे. तुम्ही आम्ही मासे आहोत आणि काळ हा कोळी आहे, कोळी. तुम्ही बघितलं का कोळ्याला मासे पकडताना? कधी बघितलंय का? तो कोळी असतो ना, आपल्या अंगावरले सर्व कपडे असे काढतो आणि आपल्या डोक्याला बांधत असतो. जुन्या माणसांनी बघितलं असेल, बरोबर ना बाबा? तो असा डोक्याला बांधतो आणि मग ते जाळं असतं, त्या जाळ्याचं एक टोक असतं, ते नायलॉननी आपल्या असं कमरेला बांधतो आणि पूर्ण असं वाकडं होतो आणि वाकडं होऊन किती 360च्या स्पीडनं ते जाळं फेकत असतो. आणि जेव्हा ते जाळं फेकतो ना, त्या जाळ्यामध्ये सर्व मासे गुंततात पण एकच मासा गुंतत नाही. कोणता सांगता येईल का? कोणता? पायाजवळ. जो 2 तास झाले तरी त्या कोळ्याच्या पायाजवळ असतो. घालीन लोटांगण वंदीन चरण. तो त्याच्या बापालाही हाती घेत नाही. का? कारण त्यांनी त्याच्या पायाचा आसरा घेतलाय. तुमचं आमचंही असंच आहे. तुम्ही आम्ही असे लांब आहोत ना, म्हणून जाळामध्ये गुंततोय. बहुत जाचो लो संसार, बहुत जाचो लो संसार, मोह माया जाळाचे विकार, मोह माया जाळाचे विकार, त्रिगुण येतातील त्रिगुण येतातील मुख्य थोर आनंदलो नकळे संचित होती काय, नकळे संचित होती काय. मुख्य थोर आनंदलो नकळे संचित होते काय, नकळे संचित होते काय. आपल्याला सावध व्हायला का सांगितले? तुम्ही आम्ही मासे आहोत, संसार समुद्र आहे, जंगल जाळ आहे आणि कोळी रूपी काळ आपल्या जवळ येणार आहे. काळ आला जवळी ग्रासावया. मुळात बाबांनो, काळ हा येतच नाही. काळ जिथे आहे तिथेच असतो पण आम्ही त्या काळापर्यंतच जात असतो. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? आम्ही घरातच असतो आणि कावाई तो बाबा येतो आणि त्याचा पास टाकतो आणि आम्हाला घेऊन जातो. पण तुम्ही म्हणता काळ येतच नाही. नाही बाबा, काळ येतच नाही. आम्हाला आपल्याला त्या काळापर्यंत जायचं असतं. मला सांगा, समजा जर एखाद्याचा जन्म, बाबा तुमचा जन्म किती मधला आहे हो? तुम्ही किती मधले? तुम्ही 56 मधले. जर बाबाचा जन्म 1956चा असेल आणि आता बाबाला किती वर्ष चालू असेल बाबाला? 65, बरोबर. मला सांगा 2022 तिकडे गेलं का हो? 1956 कडे. मग 1956 वाटचाल करत करत 65 वर्ष वाटचाल केली आणि 2022 पर्यंत आपण त्या काळापर्यंत जातो. बघा, आपल्या गावातले काही वारकरी पंढरपूरला जातात. बाबा तुम्ही जात असेल, बरोबर गोसावी बाबा, तुम्ही पंढरपूरला जाता.
तुमच्या बरोबर बरेच 7-8 वारकरी तुम्ही घेऊन जात असाल, मग तुम्ही म्हणत असाल पायी चालवत नाही, मग एखादी गाडी करू. मग तुम्ही बस एखादी ST करता, ST मध्ये बसता आणि मग सर्व वारकरी, काही गावातले पाटील असतात, कडक टोपीवाले असतात, सर्व बसमध्ये बसतात आणि सर्व मग भजन करत 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 पंढरपूरला जात असतात आणि वाट्यामध्ये चालत असताना भजन करतात. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. 2 मिनिट सर्वांनी 2 मिनिटाकरता हाताने टाळी आणि मुखाने भजन. पंढरपूरला यायचंय ना तुम्हाला, मनासमोर चित्र आणा आणि टाळी वाजवत वाजत पंढरपूरला जाऊ. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. बोला. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. तुम्ही कोणीच म्हणू नका बसलेले. मी म्हणाल माझ्या मागं पुरुष म्हणतील, पुरुषांनंतर महिला म्हणतील. बघू आता. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. बोला. तुम्ही बोला. असं नाही ना, मी तुमच्या बाजूने ना, तुमच्या बाजूने ना, मग जिंकायचं का नाही? हा मग आवाज मोठा करा ना. असं काय करताय? ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. बोला. आवाज. आणायचंय का? नाही ना, जिंकायचंय. हा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. दोन्ही सोबत. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. बोला. माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. असं भजन करत करत पंढरपूरला पोहोचले. जेव्हा जेव्हा सिन्नरवरून निघाले, पंढरपूरपर्यंत जायला किती घंटे लागतात? 8 घंटे लागतात. सर्व तुम्ही बरं का, तुम्ही पंढरपूरला गेले असं मी सांगितलंय. गेले ना? गेले ना? गरम झाले ना? जवळ आपलं फक्त आता 15 मिनिट आहे. 15 मिनिटात बरोबर पुढे जाणार नाही बरं का, अजिबात पुढे जाणार नाही. काळजी करू नका. फक्त 15 मिनिट एकदम फ्रेश बस, एकदम विठ्ठल विठ्ठल. आजकाच प्रवास करून तुम्ही सर्व पंढरपूरला गेले आणि पंढरपूर आल्यानंतर एकमेकांना म्हणतात गोसावी बाबा. बाबा त्र्यंबक बाबाला म्हणतात, त्र्यंबक भाऊ पंढरपूर आला. कुठं आलो? आलो का? आलो का? ते सोलापूर जिल्ह्यातच आहे ना. तुम्ही 8 तास प्रवास केला आणि पंढरपूरला गेले, तो आलंच नाही. जिथे आहे ना तसंच काळाचे काळ जिथे आहे ना तिथेच असतो. फक्त आपल्याला तिथपर्यंत
जावं लागतं. तुम्ही म्हणाल महाराज अभंगात आले काळ आला जवळी ग्रासावया, तुम्ही तर वेगळं सांगायला लागले. काळ येतच नाही येतच नाही. येतं ना बाबा, सांगते ऐका. एक प्रवासी, दोन्ही पण बरोबर कसे आहे ते सांगते. काळ जवळ आला हेही बरोबर आहे, आपण काळापर्यंत जातो हेही बरोबर आहे. कसं बरोबर आहे सांगते. एक प्रवासी सीबीएस वरून गुळवंचला येण्यासाठी एस टी मध्ये बसला. घाई बसला. एस टी मध्ये जागा नव्हती. एस टी निघाली होती पण पळत पळत आला आणि एस टी मध्ये चढला. आता चढला मग चंदनवाला होता, माळकरी होता, आपलाच होता. घाई बसला. त्याला त्या एस टी कंडक्टरने बघितलं होतं. पण सिन्नरला आल्यावरती बस खाली झाली, एस टी खाली झाली आणि एक सीट रिकामं झालं आणि तिथे तो चंदनवाला माळीवाला बसला त्या सीटावरती. सीटावर बसल्यावर एस टी कंडक्टरला म्हणतो, कंडक्टर एक गुळवंच द्या. कंडक्टर म्हणतो, तुम्ही कुठून बसले? तो म्हटला सिन्नरवरून. असंच खोटं बोलता का? दोन माळा घालता खोटं बोलता? मी तर असं म्हणते, खरं बोलायचं उगतं काय माळावाल्यानेच घेतलंय का? कंडक्टर म्हणतो त्या माळावाल्याला, दोन माळा घालता खोटं बोलता? नाही बाबा, सिन्नरवरूनच बसलो. पुन्हा तेच, कुठून बसला? सिन्नरवरून बसलो. अहो सीबीएसला बसला ना, मी पाहिलं तुम्हाला. हो बरोबर आहे. मग कुठून बसला? सिन्नरवरून. पुन्हा तेच, सीबीएसला बसला ना, बरोबर आहे. मग कुठून बसला? सिन्नरला. बाबा सीबीएसला गाडीमध्ये चढलो पण सीट रिकामा नव्हता. सिन्नरला गाडी आली, सीट रिकामा झालं, सिन्नरला बसलो. हे जसं दोन्ही बरोबर आहे ना, मग जसा काळ आला जवळी हेही बरोबर आहे आणि आपण काळाजवळ जातो ना हेही बरोबर आहे. 11:30 वाजले तरी काळ आला जवळी, काळ आला जवळी. किती वेळ हे चालणार आहे सांगतेस. तुकोबाराय म्हणतात बाबा, द्वितीय चरणात सांगतात की बाबा तुला सोडवणार कोणीच नाही. काळाची त्याचा पास तुमच्यावरती टाकेल. काळाची हे उडी पडेल जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बाप. अरे ज्या मातेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस उतरामध्ये साठवलं, ती माता ही ज्यावेळेस काळ तुम्हाला नेण्यासाठी येतो ना त्यावेळेस तीही मागे सरत असते. तुम्ही म्हणाल कशावरून? विचारून बघा ना. जिजी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, पण जेव्हा लागली यमा गोड तेव्हा दूर राहिली. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, तीही निष्ठुर झाली कैसी आणि ती दूर राहिली. अरे मायबाप सुद्धा सोडवणार नाही. तुमचं आमचं जाऊ द्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण यमुना डोहामध्ये कालियाला मारण्यासाठी जातात, यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. ज्यावेळेस सर्व गोपाळ आले यशोदा माईला सांगले, यशोदे
अगा तुझा काना यमुनाच्या डोहामध्ये बुडालेला आहे. यशोदा माता घाईघाई पळत आली. बघितलं इकडे पाण्यामध्ये कृष्णाने कालियाला बुक्क्याचा मारा चालू केला आणि बुक्क्याचा मारा चालू केल्यामुळं त्या कालियाच्या तोंडातून नाकातून रक्त वाहू लागलं आणि ते रक्त वरती आलं आणि डोहाचं संपूर्ण पाणी तांबडं झालं. यशोदेला वाटलं आता माझा कृष्ण जिवंत राहिला नाही आणि मला आता तो बघायला भेटणार नाही, म्हणून मागे सरे माय पाऊला पाऊली. आणि म्हणून ती यशोदा माता सुद्धा मागे मागे सरकत होते. मला हे सांगायचे बाबांनो, जिथे भगवान श्रीकृष्णाची आई सुद्धा पुढे आली नाही तर तुम्ही आम्ही सामान्य आहोत. नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी ग्रासाळ्या. काळाची हे बुडी पडेल माझे सोडविना तेव्हा माय बाप. एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने स्वच्छ निर्मळ अंतकरणाने भगवंताचे नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भजन 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जवळजवळ दोन चरणाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. राहिले 3 चरण घाईघाईच्या वेगाने तेही 3 चरणाचा भावार्थ तुम्हाला सांगते. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळे घाला जवळी ग्रासाळ्या. काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. जर मायबाप सोडवत नाही तुम्ही आम्ही म्हणू शकतात महाराज ठीक आहे आईबाप नाही सोडवत त्यांचं वय झालं नाही सोडवणार ते, पण आमचा भाऊ आहे, आमची बहीण आहे, आमची धर्मपत्नी आहे म्हणू शकाल ना तुम्ही. पण सांगू तुम्हाला ते कुठपर्यंत असतात बघा. पत्नी ही दरवाजापर्यंत असते, पत्नी दरवाजापर्यंत, भाऊ असतो तो अग्निडागापर्यंत आणि समाज असतो तो स्मशानापर्यंत. तिथून पुढे तुम्हाला त्यालाच प्रवास करायचा आहे. बहीण असो भाऊ असो कोणीच कामा येत नाही. बहीण कुठपर्यंत जेव्हा चाले मोठा धंदा तेव्हा बहीण म्हणे दादा दादा अन भावाकडून एखादी दिवाळी चुकू द्या. मग शेजारची येते ती मैत्रीण म्हणत असे का ग बाई यावेळेस भाऊबीजेला तुझा भाऊ आला नाही तुला घ्यायला का गेली नाही. ती म्हणती पेटला त्याचीच पोरं एसटी स्टँडवर भीक मागते. म्हणजे एका दिवाळीत पेटलं म्हणती आणि ती बहीण तुम्हाला सोडवायला येणार आहे का. तुम्ही म्हणाल नाही बहीण भाऊ सोडवायला आमची बायको तर येईल, तिला विचारा ना घरी जाऊन येशील का. जेव्हा आपण जातो ना या देहातून जेव्हा जीव मोकळा होतो त्यावेळेस ते म्हणत असतात देवा मला नेलं असतं तर बरं झालं असतं, त्यांना कशा करता नेलं. आणि देव जर अचानक आले आणि देव म्हटले चला कोणाला यायचं येईल का. एक गीत एक सुंदर अशी कविता आहे बघा, सांगते तुम्हाला पटेल आणि ती आजच्या युगामध्येही बसते व्यवस्थित बसते. भागवतामध्ये वर्णन आलेले बघा. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं है झूठ है बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं
होतात बाबा. असं वाटतं मी शांत राहावं आणि त्यांचंच ऐकत बसू. विठाल विठाल. आपला विषय चालला होता बहीण येत नाही सोडवायला, भाऊ येत नाही, हे सर्व कामापुरते असतात, बायकोही येत नाही. अरे जिज्यासाठी तुम्ही रक्ताची नातं तोडली, बहिणीलाही तुम्ही ओळख दिली नाही, भावालाही तुम्ही घरातून काढून दिलं, आई बापाला वृद्धाश्रमात पाठवलं आणि स्वतःचा भाऊ लोकांची शेळ्या बकरी चारतायत. कुणासाठी? तिच्यासाठी. आणि तिच्यासाठी तुम्ही वेगळं निघायचं म्हणता. वेगळा निघता संसार करेन वाहत तुझी अनिष्टेची. तिला म्हणतो तुझी शपथ घेतो, आजची रात्र सहन कर माझ्या आई बापाला, उद्याच वेगळं निघतो. आणि तीही तुम्हाला कामा येत नाही का? सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामी न धुरी राहे. ठीक आहे, नाही येत आमचा परिवार आम्हाला सोडवायला, पण आमचे मोठमोठे वशिले आहे, गावात सरपंचाकडे आहे, देशाच्या पंतप्रधानाकडे आमचे वशिले आहे बाबा, तेही तुला कामा येणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. ठीक आहे, नाही आमचे वशिले काम येतील, आमचे नातेवाईक काम येतील ना. सोयरे धायरे, तुम्हाला सांगू का सोयरे धायरे कुठपर्यंत असतात? जोपर्यंत त्यांची सोय होते, सोयऱ्याच्या नावातच सोय, जोपर्यंत त्यांची सोय होते ना तोपर्यंत सोयरे तुमचे असतात. सोयऱ्याचा एखादा चहा चुकवा, मग पाक असं करतो सोयरा. सोयरे सुद्धा तुम्हाला कामा येणार. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरे भले भले. म्हणून नामदेवरांनी सांगितलं बाबांना, सोयरा करायचा आहे ना त्याला करा, दिनाचा सोयरा पांडुरंग. नामदेवरांनी सुद्धा त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. ठीक आहे बाबांनो, कोणी सोडवायला येत नाही, मग सोडवायला कोण येतं? अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. Come on,
माय बाप माय बापा सोडविना सोडविना देव माय बापा जगामध्ये अन्न तुम्हाला कोणी सोडविणार नाही म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप. बघा धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ सांगितलं, अभंगाचा सरस अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी जशी भगवान परमात्म्याने मला बुद्धी दिली तसं तसं अभंगाचं मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातलं जे काही चांगलं वाटलं असेल ते घेऊन जा, जे काही योग्य वाटले असेल ते घेऊन जा. म्हणजे मी चुकीचं बोलले असंही काही त्याचा अर्थ धरू. जे तुम्हाला योग्य वाटेल ते घरी घेऊन जा, जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून ते सोडून जा. आजची ही सेवा आहे ती वैकुंठवासी आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आहे. बघा मायबापांनो,
तुम्ही या जगामध्ये वावरत असताना जसं काही वावरता तसंच वावरा, परंतु स्वच्छ आणि निर्मळ अंतकरणाने जगत असताना एक करा. मी तुम्हाला सांगते म्हणून नाही, मी तुम्हाला सांगावं इतकी मी ज्ञानी नाही आणि तुम्ही ऐकावं तुम्ही इतके अज्ञानी नाही. प्रत्येकालाच कळतं आपल्या आईबाप आपण सांभाळायला पाहिजे. पण मी सुरुवातीला सांगितलं, माणसाची मानसिकता बिघडली की माणसं येड्यावानी करायला लागतात. बरोबर आहे ना बाबांनो? ऐका, 10-12 वर्ष आपण लहान असतो त्यावेळेस आपल्याला आईवडील इतके सांभाळतात जीवाच्या पलीकडे जीव लावतात ना. 10-12 वर्ष त्यांना आपल्याला त्यांची गरज असते ना, मग त्याच्या उलटं करायचं. शेवटचे 10-12 वर्ष आपण त्यांना द्यायचे. त्यांनाही आपली गरज असते ना बाबांनो. त्यांना जेव्हा आपली गरज असते तेव्हा त्यांना आपल्यापासून दूर लोटू नका. कारण बघा, आईसारखं जगामध्ये कोणीही प्रेम करीत नाही. आई आणि वडील हे इतके निस्वार्थी प्रेम करणारे दोघंजण पात्र आहेत, इतके निस्वार्थ. त्यांना तुमच्याकडून कसली अपेक्षा राहत नाही. त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये एकच स्वार्थ असतो. तो स्वार्थ म्हणजे तुम्ही आयुष्यभर सुखी राहावं, आनंदाने राहावं आणि प्रेमाने राहावं, हीच त्यांची इच्छा असते. म्हणून मी सांगेन बाबांनो, आईवडिलांची सेवा करा. त्यांनी तुम्हाला कधी म्हटलं ना पाहिजे, मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडत बसला, उगीच ताण नको दे दुर्दशा, नको दे काळवा दाबू जगाला. अरे मुडला नाही कधी रुपया दुधा, मी तुला सावली डोळे लाविले देवा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुने नाही पाणी पाजिले. त्या आई वडिलांना अशी म्हणायची वेळ तुम्ही कधीही आणू नका. बाबांना एक आई होती, तिचा नवरा जरा व्यसन करायचा आणि तो व्यसन केल्यामुळे तिचा नवरा लवकरच मरण पावला. तिचं छोटंसं 6 महिन्याचं बाळ होतं. तिनं त्या बाळाला लहानचं मोठं केलं. लोकांच्या मोलमजुऱ्या करायची महाराज. त्या मुलाला इतकं मोठं केलं महाराज, तो मुलगा 10वीमध्ये पहिल्या नंबरनी पास झाला. गावकऱ्यांनाही त्याचा अभिमान वाटायचा. बाबा याला वडील नाही, आई आहे. आई लोकांची मजुरी करती तरी बाळा एवढं हुशार आहे, अभ्यास करतं. त्याचा पहिला नंबर आला. लोकांनाही त्याचं कौतुक वाटायचं, लोकांनीही त्याची मदत करायची ठरवलं. असं करता करता मुलगा 12वी पास झाला, पहिल्या नंबरने आला आणि मग लोकांनी ठरवलं याला बाहेर कुठेतरी शिकण्यासाठी पाठवायचं. पण त्याच्या आधी एक घटना घडली. काय झालं माहिती आहे का? तो मुलगा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्या आईवरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि ती माता रडू लागली. किती रडायची, तिला अन्नाचा घासही गिळत नव्हता. आणि मग गावकऱ्यांनी सांगितलं, आई तुम्ही काळजी करू नका, हा तुमचा मुलगा आहे म्हणून नाही, तो आमच्या गावकऱ्यांचा मुलगा आहे. तुम्ही तुमची कामं चालू ठेवा, आम्ही याला व्यवस्थित करू. म्हणून गावकऱ्यांनी मुलाला घेतलं, नाशिकला नेलं, सिटी हॉस्पिटलला, मोठ्या हॉस्पिटलला नेलं. त्या मुलाला तिथे ॲडमिट केलं. महाराज ते गावकरी एवढे त्याची काळजी घ्यायचे. आई रोज शेतामध्ये कामाला जायची आणि शेतामध्ये बाया कामं करायच्या. त्या बायकांना म्हणायची, बायकांनो बरं असेल का रे माझ्या बाळाला, बरं असेल का माझं बाळ, काही खात पीत असेल का माझं बाळ. घरी यायची, संध्याकाळच्या वेळेला दिवसभर दिवा लावायची आणि देवाला डबडबल्या डोळ्यानं प्रार्थना करायची, पांडुरंगा 6 महिन्याचा होता तेव्हापासून मी माझ्या बाळाला वाढवलं, पण आता त्याच्यावरती संकट आलंय देवा, कसं असेल रे माझं बाळ, कसं असेल. रात्रीची जेवायला बसायची, ते ताट समोर भरलेलं असायचं. पहिला घास तोंडात घालणार तर मुलाची आठवण व्हायची, पुन्हा ते ताट सारून द्यायची आणि तशीच झोपून जायची. असं करता करता त्या मुलाला नीट केलं आणि नीट केल्यानंतर मुलगा घरी येणार. आदल्या दिवशीची घटना आहे. कोणीतरी सांगितलं गावामध्ये पाटील आले. ते पाटील गावामध्ये करते होते बरं का. त्या पाटलाकडे धावत गेली आणि पाटलाच्या बायकोला विचारलं, मावशी पाटील आहे का हो घरात? आहे ना, आत्ता चाले हॉस्पिटल मधून. जवळ गेली, पाटलाला विचारलं, पाटील बरं आहे का हो माझ्या बाळाला? पाटलाने सांगितलं, मावशी बरं आहे तुमचं बाळ, काळजी करू नका, त्याला 2 दिवसामध्ये घरी सोडणार आहे. आणि मग
त्या बाळाला घरी आणलं. व्यवस्थित झालं ते बाळ. आणि काही दिवसानंतर त्या बाळाला बाहेर परदेशात शिकण्यासाठी पाठवलं. मोठा झाला, ऑफिसर झाला, पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर आईने सांगितलं, बाळा माझे डोळे लागण्याआधी तू लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. अशी त्या आईने इच्छा केली. आईच्या इच्छेला मान दिला. मुलाने लग्न केलं. मुलाने लग्न केल्यानंतर 5 ते 6 महिने कुठे जातात आणि त्या बायकोने लगेच घरानं चालू केलं. त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली आणली होती त्याने म्हणून घरानं चालू केलं. अहो तुम्हाला माहितीये का, तुम्ही दिवसभर ऑफिसला असता, इथे दिवसभर माझ्या मैत्रिणी घरी येता. मला लाज वाटते की तुमची आई आहे आणि माझी सासू आहे म्हणून सांगायला. एक काम करा, तिला घराच्या बाहेर हाकला. बायकोने सांगितलं आणि दुसऱ्या दिवशीच आईला घेतलं, हाताला धरलं आणि घराच्या बाहेर फेकलं. आणि तिला सांगितलं, पुन्हा जर दारात आली तर याद रख असं सांगितलं. आणि म्हातारीला घरातून काढून दिलं. महाराज, ती आई घरातून निघून गेली. देवळामध्ये राहायची, मारुतीच्या देवळात राहायची, दिवसभर भीक मागायची, मिळेल तेवढं अन्न खायची आणि पाणी पिऊन दिवस काढायची. दोघाही नवरा बायको एसीच्या रूम मध्ये राहतात, कलर टीव्ही पाहतात, पण त्यांना त्या आईची काहीही कदर नव्हती. काही दिवस गेले आणि तिनं पुन्हा गाणं चालू केलं. हो तुम्हाला माहितीये का, ही म्हातारी आहे ना, गावात भीक मागते आणि लोक आपल्याला नाव ठेवतात. मुद्दाम करते ती म्हातारी. त्या म्हातारीला उद्या गावाच्या बाहेर हाकलून द्या. ऐकलं महाराज तिचं. दुसऱ्या दिवशी आई शेजारच्या दारात आली भीक मागण्यासाठी. आईने आवाज दिला, वाढा माय. तिने सांगितलं, बघा तुमची म्हातारी आली मुद्दाम शेजारीच भीक मागण्यासाठी. जा तिला सांगा गावातून तुझं काळ तोंड कर. गेला महाराज, शेजारच्या अंगणात गेला. आईच्या हातामध्ये जर्मलचं ताट होतं. प्लास्टिकचा ग्लास तिच्या कमरेला खोचलेला होता. गेला आणि आईच्या कंबरड्यात लाद घातली. खाली पडले म्हातारी. आणि खाली पडल्यानंतर मुलाचे पाय धरले आणि पाय धरल्यानंतर रडून म्हणू लागली, बाळा काय चुकलं रे माझं, काय चुकलं? तुला लहानचं मोठं केलं, एवढं शिकवलं, हे चुकलं का बाळा माझं? बाबा बाळा मारू नको रे, नाही येणार तुझ्या दारात भीक मागत नाही मी, बाहेर दुसरीकडे बघते तरी मारतो रे बाळा, काय चुकलं? त्याने सांगितलं, म्हातारे उद्यापासून गावात दिसली तर याद राख, तिकडे तुझं कळ तोंड कर लांब कुठेतरी. महाराज त्याच दिवशी आई 1 नाही 2 नाही 4 ते 5 तालुके सोडून लांब निघून गेली. 6 महिने झाले आई परत आली नाही. आणि 6 महिन्यानंतर आई, मुसळधार पाऊस चालू, वारा हवा वाहतोय सोसाट्याचा आणि त्या वाऱ्यामध्ये आई मातीमध्ये लोळते. आणि लोळत असताना पोटात अन्नाचा कण नाही महाराज. आणि ती आई देवाकडे प्रार्थना करते, विजांचा कडकडाट चालू आहे आणि देवाकडे प्रार्थना करते की पांडुरंगा परमेश्वरा, मी अशी बेवारस पडली आहे, बेवारस मरती, याचं मला दुःख नाही पांडुरंगा, पण पांडुरंगा ज्या माझ्या बाळाने माझ्या कंबरड्यात लाथ घातली, मला घराच्या बाहेर हाकलून दिला ना पांडुरंगा, त्या माझ्या मुलाला कधीही दुःख येऊन देऊ नको पांडुरंगा, त्या माझ्या मुलाला, त्या माझ्या बाळाला सुखी ठेव. महाराज आईचं अंतःकरण असतं. अरे ऐकलंय कोणीतरी म्हटलंय, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है
एकच तात्पर्य, माय बापांना त्यांनी निस्वार्थी प्रेम तुमच्यावरती केलं ना, मग त्या निस्वार्थी प्रेमाला तुम्ही अशी लात मारू नका. त्यांच्यावरती तेवढंच निस्वार्थी प्रेम करण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाने जगा, सुखाने जगा. कुणाची निंदा करू नका, द्वेष करू नका, चांगल्याची संगती करा. आणि आज ज्या आईंचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या आईंच्या चरणी, त्या आईंबद्दल मी भगवंताकडे प्रार्थना करेल की देवा पांडुरंगा, जिथे कुठेही असेल त्या आईला तुझ्या चरणाशी जागा दे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी. या ठिकाणी तुम्ही सर्वजण तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी 2 तास आला. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. या ठिकाणी सर्वांची मला साथ लाभली. या ठिकाणी गायनाचार्य महाराज असतील, या ठिकाणी ताई असतील, या ठिकाणी छोटीशी दिदी असेल, त्या ठिकाणी आमच्या ताई असतील, त्यांचे बंधू आहे ना, त्यांचे बंधू या ठिकाणी गायनाचार्य महाराज यांचेही धन्यवाद. बाबांनीही 2-3 चाली मदाला माहिती का तुम्हाला? अहो ती पाठच होत नाही. त्यातलेही व्यवस्थित 2 ते 3 चरण त्यांनी व्यवस्थित उचलले, त्यांचेही धन्यवाद. बाबांनीही शेवटची चाल गायली. सर्वजण किती छान दिसतात की नाही? ह्यांची दृष्ट काढावी लागते की नाही? मग सगळ्यांनी यांच्याबद्दल टाळ्या वाजवा बरं. हितला पट्टा आणि हितला पट्टा यांनी चुकता घेतलंय का? हा, टाळ्या वाजवा ना, वाजवा जोरात. यांच्यासाठी यांचेही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. चोपदार महाराज तुमचेही द्यावे तेवढे धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्ही आज खूप गोड दिसतायत. बाबांचेही धन्यवाद. या ठिकाणी आमचे गोसावी बाबा असतील, या ठिकाणी चोपदार बाबा असतील. बाबांचं वय नाही तरीही बाबांनी 2 तास मला सेवा दिली. बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझ्यासोबत आलेले माझे गुरुवर्य, माझे वडील, बाबांचेही धन्यवाद. या ठिकाणी आई आलेले त्यांचेही धन्यवाद. आमचे बंधू असतील जी टॉकीज फेम बालकीर्तनकार वैष्णव महाराज साबळे यांची हृदय बरं काय कीर्तनाचं पखवाज म्हणजे हृदय कीर्तनाचं. आणि त्यांनी आज व्यवस्थित चांगलीरित्या शब्दाने एवढी चांगली त्यांनी साथ दिली. त्यांचेही धन्यवाद. आमच्या भगिनी आले असतील त्यांचेही धन्यवाद. जे या ठिकाणी आले त्यांचे धन्यवाद. जे या ठिकाणी आलेले नाही त्यांचेही धन्यवाद. सर्वांना वंदन, सर्वांचे आभार आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली.